नमस्कार. आपण 2 तारखेला ह्या इन्क्युबेटरमध्ये 4 अंडी ठेवली होती. त्याचा आज 19 तारीख आहे. रिझल्ट पाहूयात आणि यामध्ये नवीन अंडी अजून ॲड करूयात. आपण जो 2 तारखेचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये 3 अंड्यामध्ये पिल्लं निघतील असं आपल्याला दिसत होतं. तर आज आपण बघूयात की एक अंड्यामध्ये पिल्लू निघणार नव्हतं तरी आपण ते ठेवलं होतं. तर आता 4ही अंडी चेक करूयात. आपण त्याच्यामध्ये पिल्लांचं काय नियोजन होतं आहे ते बघू, किती अंड्यामध्ये तयार झालेत. तर आता हे आपण लाईट बंद करूयात. तर 4 अंड्यापैकी आपण 1 अंड्यात पाहूयात. तर या अंड्यामध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही, झालेली आहे. आणि 1 अंड आहे हे बघा, ह्यात पूर्ण पिल्लाची वाढ झालेली आहे. आणि याला थोडं टच केलं की आतमधनं चोंच मारलेला आवाज येत आहे. बघा, तुम्हाला दिसन याच्यामध्ये थोडीफार हालचाल दिसते आहे. याच्यामध्ये आतमधनं जोरात आवाज देत आहे ते, म्हणजे 1 अंड्यात पिल्लू पूर्ण तयार झालेलं आहे. या अंड्यामध्ये पूर्ण वाढ नाही आहे. तर 2 अंडी फिक्स पिल्लं तयार झालेली आहेत. ते आपण अगोदरच 1 अंड्यात पिल्लू तयार होणार नाही म्हटलं होतं. तर ह्या अंड्यामध्ये जरा ब्लॅक दिसतंय, पण बघूयात. आणि ह्या अंड्यामध्ये आपण म्हटलं होतं पिल्लू निघणार नाही, तर ह्या अशा पद्धतीने हे झालेलं आहे. तर आज आपण अजून याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत. तर आपण आता मोबाईल बाजूला ठेवूयात. हा दुसरा, या इन्क्युबेटरमध्ये अशा पद्धतीने पाण्याचा एक ट्रे ठेवलेला आहे. तर त्यातलं पाणी एक 5-6 दिवसाला पूर्ण बदलायचं. त्याने आता ही पहिली अंडी आपण ठेवूयात. ज्या अंड्यामध्ये पिल्लू चांगले विकसित आहेत त्याच्यावरती आपण पेनने असे खुणा केलेले आहेत. 2, 3, 4. तर आता या इन्क्युबेटरमध्ये आपल्याला सरासरी रोज 4-5 पिल्लं निघली पाहिजेत. म्हणजे आपण किमान रोज 2-3 अंडी रोज येतील तसे टाकायचे. तर मी आता ही 7 अंडी आणलेली आहेत. या अंड्यावरती तारीख आजची टाकली. हम्म, 19/5. तर आता हे 7 अंडी पण ह्यात ठेवत आहे. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये रोज 4-5, 2-4 अंडी ठेवत गेलो तर आपल्याला डेली रोज 2-4 पिल्लं निघतील. फक्त याचं आपण स्वच्छता करणं गरजेचं आहे. तर स्वच्छता कशा पद्धतीने करायला पाहिजे, अंडे ठेवण्यापूर्वी कशी स्वच्छ करून ठेवायची, याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवतो वेळ भेटल्यानंतर. तर हा इन्क्युबेटर आपला सक्सेस आहे. अजून 2-4 दिवसात पिल्लं निघायला चालू होईल.
आणि हे जे सर्किट्स आहेत एक एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, कारण कधी कधी खराब झालं म्हणजे पण प्रॉब्लेम होतो. आपल्याला ते मार्केटला आणायला वेळ नाही मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण आता परत 7 अंडी एक्स्ट्रा टाकली. पहिली 4 अंडी होती, त्यात 2 पूर्ण विकसित पिल्लं झालेली आहेत. एक अर्धवट आहे आणि एक अगोदरच आपण चेक केलं होतं की ते पिल्लू निघणार नव्हतं, पण तरी अंडं आपण ठेवलं होतं. तर परतच्या वेळेस आपण ज्यात अंड्यात पिल्लू निघणार नाही ते लगे खाऊन मस्त करून टाकायचं, म्हणजे लॉस होणार नाही. अशा प्रकारे आपण रोज 3-4 अंडी टाकत गेलो तर डेली आपल्याला रोज 2-3 पिल्लं प्रोडक्शन चालू होईल. तर हा आमचा प्रोजेक्ट कसा वाटला याच्यावर अवश्य कमेंट करा. व्हिडिओ बंद करतो. नमस्कार.